नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचं बेसिक कॉन्सेप्ट काय आहे ते समजून घेतलं. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन नक्की काय आहे. आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 जो आहे तुमचा, तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आपण कॉन्सेप्ट शिकलो त्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने 3.1 चा एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकतो ते आपण बघायचं आहे. आता इकडे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, शेअर करतो की तुमच्या टेक्स्टबुक मधली कमीत कमी सम मी इकडे घेतलेत, कारण त्यांचे सोल्युशन तुम्हाला सगळीकडे मिळेल. तुम्हाला गाईड्स मिळतील किंवा तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह केलेली किंवा तुमच्या क्लासेसमध्ये स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर जी सम नेहमी विचारले जातात किंवा कशा प्रकारची थोडीशी हार्ड सम, थोडीशी वेगळी सम मी जाणून बुजून घेतलेत आणि 3.1 च्या एक्सरसाइज सारखा प्रॅक्टिस सेट सारखा वेगळा प्रॅक्टिस सेट मी स्वतः तयार केलाय की त्याचा जर तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थित समजली तर तुमच्या टेक्स्टबुक मधली सम तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकाल. तर सुरू करूया प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 ची बेसिक कॉन्सेप्ट अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो पहिल्या टाइपचे जे क्वेश्चन असतात ते आयडेंटिफाइंग वेदर अ गिवन लिस्ट ऑफ नंबर्स इज एपी ऑर नॉट. एपी आहे किंवा नाही ते ओळखा, अशा प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला येतो. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 1 आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर एपीज. कोणत्या एपी आहेत ते सांगा. फर्स्ट क्वेश्चन आहे 2, 4, 8, 16 अँड सो ऑन. असेल आपल्याला सांगायचे ती एपी आहे किंवा नाही. अतिशय इझी, काय करायचं बघा. सो सोल्युशन करतोय आपण. इन एन एपी डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे तो जर कॉन्स्टंट असेल किंवा सेम असेल तर ती एपी असते. ठीक आहे, आपण तेच चेक करायचं फक्त. सो लेट्स फाइंड डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. T1 is 2, T2 is 4, T3 is 8 and T4 is 16. बरोबर आहे. ही चार आपल्याला टर्म दिलेले आहेत. आता T5 काय असेल हे आपण सांगू शकतो का, ती पुढची गोष्ट आहे. आपल्याला जे दिलेले आहेत त्याचा यूज करून आपल्याला फक्त चेक करायचं आहे की ती एपी आहे किंवा नाही. ठीक आहे. सो T2 मायनस T1 आपण करूया. सो 4 मायनस 2 आन्सर इज 2. T3 मायनस T2 करूया, ते 8 मायनस 4 अँड आन्सर इज 4. आता तुमच्या लक्षात येईल एक डिफरन्स 2 आहे, दुसरा डिफरन्स आहे 4. सो ॲज डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट द गिवन लिस्ट ऑफ नंबर इज नॉट एन एपी. जर डिफरन्स कॉन्स्टंट आला असता तर आपण अजून पुढे गेलो असतो, थर्ड डिफरन्स सुद्धा काढला असता. पण इकडे पहिल्या दोन मध्ये तुमच्या लक्षात आलं की दोघांमधला डिफरन्स हा कॉन्स्टंट नाहीये. ॲज द डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट द गिवन लिस्ट ऑफ नंबर इज नॉट एन एपी असं आन्सर लिहून आपण मोकळं व्हायचंय. ठीक आहे, तर ही एपी नाही. पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन सेम आहे, एपी आहे किंवा नाही ते ओळखा. आणि आपण काय सांगतो तर आपण नेहमी डिफरन्स चेक करतो. आता आहे -10, -6, -2 आणि 2. ठीक आहे. सो हिअर डिफरन्स फाइंड करायचा पहिल्यांदा आपल्याला. सो पहिलं टर्म आहे -10. सो T1 इज -10, -6. सो T2 इज -6, T3 इज -2 अँड T4 इज 2. ओके, फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे. सो पहिलं T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 इज -6 minus 10. So that will be -6 plus 10. So minus into minus is plus. म्हणून 10 चं जे साइन आहे ते मायनस होतं ते प्लस झालेलं आहे. सो दॅट विल बी 4. तो पहिला डिफरन्स आपला आलाय 4. T3 मायनस T2 बघूया. सो -2 -6 is -2 plus 6. That will be 4. T4 minus T3 चेक करूया. 2 minus 2. So 2 plus 2 that will be 4. So 4 4 4. Difference between two consecutive term is constant. सगळीकडे आन्सर आले आपलं 4. ह्याचा अर्थ काय? As difference is constant, the given list of number is an AP. डिफरन्स कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे दिलेली जी लिस्ट आहे ती काय आहे, एपी आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आन्सर आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 0.2, 0.22, 0.222, 0.2222 अँड सो ऑन. ठीक आहे. सेम आपण करायचं आहे. T1 is 0.2,
T2 is 0.222, T3 is 0.222, T4 is 0.2222. ठीक है. So T2 minus T1 is 0.22 minus 0.2, T3 minus T2 is 0.222 minus 0.22. आन्सर बघायचे आहे तर खूप मोठा डिफरन्स आहे आन्सर मध्ये. एक आहे 0.02 आणि दुसरा आहे 0.002. सो खूप मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे थर्ड आपल्याला चेक करायची गरज नाही. पहिली दोन जर वेगळी आले तर थर्ड चेक करायचं नाही. पहिली दोन जर सेम आली तर आपल्याला मात्र थर्ड सुद्धा चेक करायचं आहे. As difference is not constant, the given list of numbers is not an AP. Difference constant नसल्यामुळे दिलेली लिस्ट ही AP नाही असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. 0, -4, -8, -12. So let's find difference between consecutive terms. Okay, first term is 0, T1 is 0, T2 is -4, T3 is -8, T4 is -12. Okay, so T2 minus T1 is -4 minus 0 is -4, T3 minus T2 is -8 minus of -4 is -8 plus 4, that will be -4, and T4 minus T3 is -12 minus of -8 is -12 plus 8, that will be -4. Okay, so answer is -4 -4 -4. Okay, as difference is constant, the given list of number is an AP. तर जेव्हा जेव्हा डिफरन्स तुमचा सेम आला तर फक्त आन्सर लिहायचं आहे की गिवन लिस्ट ऑफ नंबर इज एन एपी. डिफरन्स जर सेम नाही आला तर गिवन लिस्ट ऑफ नंबर्स इज नॉट एन एपी असं आन्सर लिहायचं आहे. खूप इझी आहे. अजून एक बघूया. 1, 3, 9, 27. सो T1 is equal to 1, T2 is equal to 3, T3 is equal to 9, T4 is equal to 27. T2 minus T1 is 3 minus 1 is 2, T3 minus T2 is 9 minus 3 is 6. So दोन्ही जे आपले आन्सर आहेत वेगळे आहेत. आपण तिसरं चेक करणार नाही. आपण आन्सर लिहिणार की ॲज डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, द गिव्हन लिस्ट ऑफ नंबर इज नॉट एन एपी. थोडंसं वेगळं बघूया. A, 2A, 3A, 4A. ठीक आहे. इकडे आपण बघूया. डिफरन्स फाइंड करूया. सो T1 इज A, T2 इज 2A, T3 इज 3A and T4 is 4A. Okay, T2 minus T1 is 2A minus A is A, T3 minus T2 is 3A minus 2A is A, and T4 minus T3 is 4A minus 3A is A. So difference between two consecutive terms is constant. सगळीकडे A आन्सर आलेला आहे. So as difference is constant, the given list of number is an AP असं आन्सर लिहायचं आहे. आता फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स ह्याच्यावर काही सम असतात. म्हणजे फर्स्ट टर्म A आणि कॉमन डिफरन्स D आपल्याला माहिती आहे. ह्याच्यावर रिलेटेड काही सम असतात. ती कशी सॉल्व्ह करायची ते आपण बघूया. आता क्वेश्चन असतो फॉर फॉलोइंग एपीज राईट फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स लिहा असा एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता एपी दिले आपल्याला 3, 1, -1, -3. सेम करायचं आपल्याला 3, 1, -1, -3. फर्स्ट टर्म काय असतं तर T1 इज फर्स्ट टर्म आणि A इज T1 आपल्याला माहिती आहे. सो फर्स्ट टर्म इज A, दॅट विल बी 3. खूप इझी आहे. फर्स्ट टर्म नेहमी काय असतं T1 जे असतं तेच A असतं. ओके, A इज T1. कॉमन डिफरन्स फाइंड करण्यासाठी आपण काय करतो T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T4 मायनस T3 जे पण तुम्हाला करायचं ते करू शकता. सो कॅल्क्युलेट कॉमन डिफरन्स ॲज अ टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. तुम्हाला एका टर्म मधून त्याच्या आधीचं टर्म फक्त सबट्रॅक्ट करायचं आहे. सो 1 -3 करूया आपण. T2 मायनस T1 इकडे गेलं 1 -3. सो आन्सर इज -2. सो कॉमन डिफरन्स इज -2. नेक्स्ट बघूया. -5, -1, 3 आणि 7. सो A म्हणजे फर्स्ट टर्म इज T1. फर्स्ट टर्म इज A इज इक्वल टू -5. ह्याला जास्त विचार करावा लागत नाही. फर्स्ट टर्म तुम्हाला सहज लिहितं. कॉमन डिफरन्स लिहिताना आपण काय करतो टर्म मायनस प्रिव्हियस टर्म -1 -5
T2 minus T1 आपण केलेला आहे. सो -1 plus 5 that will be 4. So common difference is 4 and first term is -5. नेक्स्ट बघूया 1/3, 5/3, 9/3, 13/3 and so on. So first term is A is 1/3. Common difference D is equal to 5/3 minus 1/3 and subtraction केल्यावर तुमचा आन्सर येतो 4/3. So first term is 1/3 and common difference is 4/3. 0.6, 1.7, 2.8, 3.9 and so on. So first term इकडे आपण करणार A is 0.6, common difference is 1.7 minus 0.6. So that will be 1.1. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की खूप इझी आहे फर्स्ट टर्म फाइंड करायचा आणि कॉमन डिफरन्स काढायचा आणि असे क्वेश्चन नेहमी विचारले जातात. आता हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्या टेक्स्टबुक मधली जी सम आहेत ती खूप इझी आहेत, ती तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. आपण पुढे जाऊया. आता पुढचा एक क्वेश्चन विचारला जातो नेहमी, तो क्वेश्चन आहे फाइंडिंग द एपी when values of A and D are given. जर A आणि D च्या व्हॅल्यू दिल्या असतील तर AP कशी फाइंड करायची, अशा पद्धतीचा एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो. तो आपण समजून घेऊया. ठीक आहे. सो राइट द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ द फॉलोइंग AP where the common difference D and फर्स्ट टर्म A are given. इकडे आपल्याला D आणि A दिलेला आहे, मागे आपल्याला A आणि D फाइंड करायचा होता, हा फरक आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या T1, T2, T3 आणि T4 लिहायचे आहेत आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे ते आपण क्वेश्चन मध्येच बघूया. A is equal to 10 and D is equal to 10 असा पहिला क्वेश्चन आहे. सो सोल्युशन कसं करायचं बघा. A is equal to 10, D is equal to 10, that is given. Here T1, what is T1? T1 काय असतं तर T1 A असतं. ओके. सो T1 is equal to A, therefore T1 is equal to 10. So T1 is 10. Now T2 आपल्याला फाइंड करायचं आहे. So T2 is add D to the T1. D ला फक्त T1 ला D ऍड करायचा. ओके. So T1 plus D म्हणजे 10 plus 10 is 20. फक्त कॉमन जो डिफरन्स आहे तो ऍड करायचा की तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळणार आहे. खूप इझी आहे. ओके. So T3 is T2 plus D. So T2 plus D is 20 plus 10 is 30. T4 is T3 plus D. So 30 plus D is 40. तो खूप सोपा आहे. So the first 4 terms of AP are 10, 20, 30 and 40, or you can write the required AP is 10, 20, 30, 40, ... so on. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुढे जाऊया. A is -2 and D is 0. So A is -2 and D is 0. So कॉमन डिफरन्स जो आहे तो 0 दिलेला आहे. अशा वेळेला नीट लक्षात ठेवायचं, असा एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो, कॉमन डिफरन्स इज 0. सो A is -2, D is 0. Here A is equal to T1 or T1 is equal to A is -2. Okay. So T2 is add D to T1. आपल्याला काय करायचं आहे, कॉमन डिफरन्स ऍड करायचा आहे. सो T1 plus D is -2 plus 0. So answer is -2. T3 is T2 plus D. That will be -2 plus 0 will be -2. T4 is T3 plus D. That will be -2 plus 0 and that will be equal to -2. तर अशा पद्धतीने first 4 terms of the AP are -2, -2, -2 and -2. हे तुम्ही जर तुम्हाला AP लिहायची असेल तर आपण असं सुद्धा लिहू शकतो की the required AP is -2, -2, -2, -2, so on. अशाच पद्धतीने प्रत्येक टर्म जे असणार आहे ते काय असणार आहे, -2 असणार आहे. A is equal to 4 and D is equal to -3 असा क्वेश्चन आहे.
सोल्युशन आपण लिहूया a is equal to 4 and d is equal to -3. Here t1 is 4, that is a, okay, and t2 is add d to t1. आपल्याला फक्त सांगितलंय की d ऍड करायचा आहे. ओके, सो t1 plus d, that will be 4 plus -3, that is 4 minus 3, that will be 1. नेक्स्ट बघूया t3 is t2 plus d, so that will be 1 plus -3, 1 minus 3 is -2. t4 is t3 plus d, so that will be -2 plus -3, that will be -2 minus 3 is equal to -5. The first four terms of the AP are 4, 1, -2 and -5. or जर आपल्याला AP लिहायची असेल तर आपण म्हणू शकतो the required AP is 4, 1, -2, -5 and so on. अशा पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो. अजून एक क्वेश्चन घेऊया. a is equal to -1 and d is equal to 1/2. So a is equal to -1, d is equal to 1/2. Here t1 is equal to a and a is equal to -1. So t2 is equal to t1 plus d. So t1 plus d is -1 plus 1/2. That will be -2 plus 1/2 is -1/2. t3 is equal to t2 plus d. So that will be -1/2 plus 1/2. That will be equal to 0. t4 is t3 plus d is equal to 0 plus 1/2 and that will be equal to 1/2. So the first four terms of the AP are -1, -1/2, 0 and 1/2. आपण फक्त टर्म मध्ये d ऍड करतो आणि आपल्याला नेक्स्ट टर्म मिळत जातं. तर अशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने सम सॉल्व करायची ते नीट तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि ही सम मी जाणून बुजून बाहेरची घेतलेली आहेत, कारण तुम्हाला बुक्स मधली जी सोल्युशन आहेत ते तुम्हाला यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज मिळतील किंवा तुमच्याकडे गाईड्स असतील आणि तुम्ही ती सहज सॉल्व करू शकता. पण ही जी सम आहेत, जेव्हा तुम्हाला बाहेरची सम विचारले जातात आणि आपल्याला प्रॉब्लेम होतो, तुम्ही जाणून बुजून असा एक प्रयत्न केलाय की जी सगळी सम आहेत तुमची ती जास्तीत जास्त वेगळी सम किंवा CBSE पॅटर्नची वेगळ्या बोर्डाची सम मी तुम्हाला इकडे सॉल्व करून दाखवले. कारण आपली कॉन्सेप्ट वापरून आपण कोणत्याही प्रकारची सम सॉल्व करू शकतो हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी असा प्रयत्न केलाय की जाणून बुजून वेगळी सम घेतलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.